2009 जेन्ना पयलो वाघ मारलो गेलो आणि त्याच्या उपरांत 2019 4 वाघ मारले गेले। एकूण 10 वर्षाच्या कालखंडान आमच्या कडेन 5 वाघ मारले। म्हणजे आमकां कळटा की गोंयान कितले वाघ आसा ते। आणि 2022 जो अहवाल आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यानी जाहीर केल्लो त्याच्यानुसार आमच्या ह्या वाठारांत 5 वाघ आसा। म्हादई, खोतीगांव आणि मोले राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य हे जे पुराय 4 वाठार जे आसा हे 4 वाठारूच आमी मागता की त्यांचो आस्पाव जावपाचो गोवा टायगर रिजर्वान। आणि गोवा टायगर रिजर्व जालो जाल्यार तो फायदो जो आसा तो समस्त स्थानिक लोकांक जातालो। त्याच बरोबर आमची जे म्हादईचे प्रकरण आसा त्या प्रकरणाक सुद्धा न्याय मेळपा खातीर आमकां ही एकंदर व्याघ्र राखीव क्षेत्र जे आसा त्याचो उपयोग जातालो। कारण व्याघ्र राखीव क्षेत्राच्या माध्यमांतल्यान गोंयचे जे कॅचमेंट एरिया आसा नद्यांच्यो त्यांचे रक्षण जाताले। आणि आमची न्हंय जी आसा मांडवी आसूं, जुवारी आसूं, तळपण आसूं, गालजीबाग आसूं ह्या सगळ्या न्हंयचें अस्तित्व जे आसा हे सुरक्षीत उरताले। आणि ताका लागून गोंयांक राखीव व्याघ्र क्षेत्र आसा गरजेचें आसा। की सत्तरी तालुक्यान वांयगणी म्हणून गांव आसा। ह्या वांयगणी गांवांत जी 6 घरां तेंच्यांनी नोंद आसा त्या घरांतले केवळ एका घरान आमी जेन्ना त्या वाठारांत हालींच सर्वेक्षण कंडक्ट केले तेन्ना आमच्या लक्षांत येयलें की केवळ 4 लोक थंय रावतात। त्या शिवाय कडवळ जे आसा कडवळ हांगासर 2 घरां आसा आणि त्या 2 घरांनूय कमी लोक रावतात। आणि बाकी पुराय वाठार जो कोर एरियान येता थंय अजिबात लोकसंख्या ना। फक्त प्रश्न आसा तो आमच्या काजरे धाट आणि बोंदिराचो लोकांचो। आता तो जो आसा त्या लोकांचे पुनर्वसन जे आसा हे करपा खातीर आमी सरकारा कडेन विनंती करताले। आणि एकंदर व्याघ्र राखीव क्षेत्र जी यंत्रणा आसा त्यांच्या कडेन आमी विनंती करताले की त्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करपाचें। आता त्या लोकांक नॅशनल टायगर कन्जर्वेशन ऑथॉरिटीचे नियम आसा त्यानुसार जर आमी पळयले जाल्यार तांकां जाय जाल्यार थंय रावपाक मेळटा किंवा तेंचे पुनर्वसन तांकां करपाक जर जाय दुसरे कडेन रावपाक जर जाय जाल्यार त्याच्या खातीर तांकां योग्य नुकसान भरपाई जी आसा ती टायगर ऑथॉरिटी जी आसा ती तांकां दितली। हेतून मातूय दुबाव ना कित्याक देशभर तशा प्रकारची प्रक्रिया सुरू आसा। आणि आमच्या देगेक जे काळी टायगर रिजर्व आसात म्हणजे आमच्या करंजोळ गांव आसा त्या करंजोळ गांवाच्या देगेकूच जी सीमा लागता ती कृष्णापूरची सीमा लागता। तर कृष्णापूरच्या थंयसर जे तळेवाडी म्हणून जे आसा त्या तळेवाडीतल्या लोकांचे आता स्थलांतर जाल्ले आसा आणि प्रत्येकाक तेंच्यांनी लाखो रुपया जे आसा ते दिल्लेले आसा। सो भाई फक्त बंदीर आणि काजरेधाड हे दोनच वाडे इफेक्ट जातले। हय हय बाकीचे करंजोळ गांव, सुर्ला गांव हे बी जे सांगता तसे कांयच तेंचेर परिणाम जावचो ना। कारण सुर्ला गांवाचो जर आमी एकंदर पळयत जाल्यार इतकें स्पश्ट जाता की सुर्ला गांवांतले जे जंगल क्षेत्र आसा तेच व्याघ्र राखीव क्षेत्रांत येता। बाकी गांव जो आसा जाका आमी गांवठण म्हणटा तो पुराय त्याच्या एरियाच्या भायर आसा। हे क्लेम जे करता न्हू सरकार त्या सरकारान स्वताचे जे वन खातें आसा त्या वन खात्यान जी आंकडेवारी दिल्या न्हू आणि आमी जे कॅल्क्युलेशन केला ते 1264 घरां आसा। आणि 2 इतकी जेन्ना घरां आसा तेन्ना आमी कशा रितीन जर कॅल्क्युलेशन केलें जाल्यार तो आंकडो जो आसा तो 6000च्या वयर वचना। म्हणून जे सरकार 1 लाख सांगता ते पुराय तरेचे चुकीचे आसा। आणि हेच्या पयलीं कारापुरकर समिती आसा तेंच्यांनी सरकारानूच नेमलेली तेंच्यांनी जी आंकडेवारी दिल्ली आसा ती हेच्याक अर्दी आसा। म्हणून ही सगळी जी आसा ती सनसनाटी निर्माण करपाचे हे कारस्थान आसा। कांय घरां आसा ती कोर झोनान पडटा, थोडी घरां आसा ती आणि थोडी बफर झोनान पडटा। तर तांकां एकंदर आता कशें आसा न्हू ते पुनर्रचना तेची जावपाक शकता एकंदर जे व्याघ्र राखीव क्षेत्र आसा ते। आणि त्यानुसार अंतिम निर्णय जातलो आणि अंतिम निर्णय जावन जर तांकां दिसले की हे खरोखर व्याघ्र क्षेत्रानूच येता वाघाचो मुवमेंट ज्या वाठारान आसा थंयच हे लोक रावता जर आसा जाल्यार तेंचे स्थलांतर करचें पडटा। सो एज अ एक्सपर्ट म्हणून तुम्ही जो अभ्यास केला तेतून तुमकां अशी कितली घरां दिसता की जेंचे पुनर्वसन जावपाक जाय बाकीची वगळपाक शकता? हय आता म्हाज्या अभ्यासानुसार वांयगिणी जी आसा किंवा कडवळ आसा, झाडांनी आसा, पेंड्राल आसा हांगासलेच स्थलांतर करचें पडटलें। बाकीचे जे स्थलांतर करपाची कांय गरज ना। कारण आमी जर काजरे धाट पळयत आणि दुसरे बोंदीर पळयत जाल्यार बोंदिरा बी व्हडलेशो टायगर मुवमेंट ना। कॅमेरा ट्रॅप जे टायगर जाल्लेले आसा पुराय गोंयान ते पुराय ह्या सगळ्या लोकवस्तीच्या भायर आसा।